आता आम्ही जात आहोत मंदेव. मंदेवच ना? किती दूर आहे? 10 किलोमीटर. तर आम्ही यवतमाळ वरून 10 किलोमीटर वर मंदिर आहे मंदेव. आणि संध्याकाळची 5 वाजता आहे. या टाइमला आम्ही चाललो फिरायला. हाय, आपण आलो आहेत आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही मला अगर माझ्या बर्थडे वाल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर मला ओळखलं असेल. आपण चाललो आहोत मंदेव आणि यवतमाळ वरून मंदेव 10 किलोमीटरवर आहे. कोणी अगर यवतमाळचं असणार तर जाऊन येऊ शकता मंदेवला. मी फर्स्ट टाइम जात आहे. मी फर्स्ट टाइम जात आहे. तुम्ही गेले? मी भरपूर जाऊ. मी फर्स्ट टाइम मला यवतमाळमध्ये येऊन 9 महिने झाले. मी फर्स्ट टाइम जाते मंदिरला. चला बघू. हो ना, 9 महिने झाले. 9 महिन्यातून फर्स्ट वेळा यायनी मला फर्स्ट वेळा नेत आहे मंदिर. आपण मंदेवला आलो आहे. बघू शकता. पण आमचा बॅड लक, आज मंदिर खुलं आहे पण गार्डन बंद आहे. तर तुम्हाला आम्ही आज गार्डन नाही दाखवू शकणार. फक्त मंदिर तुम्हाला दाखवू शकणार आहोत. पण गार्डन खूप सुंदर होतं. गार्डन दाखवायची इच्छा होती. हे मंदेवचा मंदिर आहे आतमधला. तुम्हाला इम्पॉर्टंट तर गार्डन दाखवायचा होता पण आता आज गार्डन ओपन नाही आहे तर आपण गार्डन बघू नाही शकणार. मंकी बघू शकता. तुम्हाला मंकी दिसत आहे का? मंदेवचा गार्डन आहे हा. आणि गार्डन आज बंद असल्यामुळे तुम्हाला आम्ही गार्डन नाही दाखवू शकणार. आपण परत जात आहे. लवकरच परत जात आहे कारण मंदेवचा जो मेन गार्डन आहे तो बंद आहे. आज आपल्याला मी फर्स्ट टाइम आली आणि मंदेवचा गार्डन बंद आहे. आता माहित नाही नेक्स्ट टाइम कधी येणं होणार. आता मंदिर पण छानच आहे. मंदिर छानच असतो. सगळे छानच असतात मंदिर. पण मेन गार्डन मध्ये गार्डनची मजाच वेगळी. गार्डनची वाईब वेगळी. गार्डन हवा मस्ती. जास्त वेळ आपण गार्डन मध्ये राहू शकतो. तर पण गार्डन बंद आहे म्हणून आपण लगेच तिथे मध्ये झुला पण आहे. खेळायला खूप लोक येतात. माझ्या सगळ्या खेळणी वस्तू आहेत तिथं.